तासात 100 वारकरी गायब झाल्याची ज्याची भीती होती तेच घडलं। वारीतून आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। वाल्हेवरून निघालेली माऊलींची वारी जेव्हा लोणंद मुक्कामाच्या दिशेने निघाली होती, तेव्हा सकाळच्या वेळी एका दिंडीतल्या 2 महिला गायब झाल्याची चर्चा सकाळी सुरू झाली होती। सगळ्यांना वाटलं की त्या नेहमीप्रमाणे पुढे गेले असतील, पण एक वारकरी महिलेला संशय आला। तिने त्या महिलांच्या तंबूच्या पाठीमागे एक काळा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि डोळ्यावर निळा चष्मा घातलेला, दाढी वाढवलेला एक संशयास्पद व्यक्ती उभा राहिला होता। त्या महिलेनं त्याच्याकडे पाहताच त्यानं तिथून गाडीतून काढता पाय घेतला। महिलेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। ती लगेच दुसऱ्या दिंडीपाशी गेली। पाहते तर काय, त्या दिंडीतलीही 4 ते 5 पुरुष वारकरी बेपत्ता होते। महिलेचा संशय आता वाढू लागला होता, कारण वारीत आजवर मोबाईलच्या चोऱ्यांच्या, पैशाच्या चोऱ्या होणं हे ऐकलं होतं, पण आता थेट जिवंत माणसांना गायब करणारी टोळी वारीत घुसली आहे की काय असा तिला संशय आला। तिनं दिंडी प्रमुखांना हा प्रकार सांगितला, पण ते म्हणाले असं काही नसेल। माऊली पुढे गेल्यावर पाहू, पण वारीत जशी 2 ते 3 किलोमीटर पुढे गेली तसाच तो शर्ट वाला निळ्या चष्म्याचा माणूस पुन्हा तिला दिसला। आणि धक्कादायक म्हणजे तो जिथं दिसला तिथल्या चालणाऱ्या दिंडीतून पुन्हा 4 ते 5 महिला गायब झाल्याची चर्चा होती। आता मात्र त्या महिलेचा संशय पूर्णपणे बळावला होता। वारी पुढे नीरा नदीच्या पवित्र स्नानासाठी पोहोचली। महिलेला वाटलं की गर्दीत आता तो माणूस निघून गेला असेल। हरवलेले वारकरी आता पुन्हा इथे मिळतील आणि चौकशी करू लागली। पण तेवढ्यात आणखी 6 वारकरी बेपत्ता झाल्याची बातमी तिनं ऐकली। घाबरून तिने इकडं तिकडं पाहिलं, तेव्हा नीरा नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर एका झाडाखाली तोच काळा शर्ट आणि निळ्या चष्म्यातील माणूस खिशात हात घालून उभा दिसला। आता तिची शंका पूर्णपणे विश्वासात बदलली होती। सकाळपासून त्या व्यक्तीचा वावर तिथे होता, तिथं वारकरी गायब होत होते। जिथं तो माणूस दिसायचा तिथं वारकरी गायब व्हायचे। सकाळी दुपारी 5 नंतर 10, 20, 25 करत लोणंदा पोहोचतोवर 100 वारकऱ्यांची संख्या कमी झाली होती। सुरुवातीला त्या महिलेवर कुणीच भरोसा ठेवला नाही, पण जशी जशी 100 पार गेली तसं वारीतलं सगळं वातावरण भीतीचं पसरलं। आता प्रत्येक जण त्या काळा शर्ट आणि निळ्या चष्म्यावाल्या माणसाला शोधत होता। वारी आता लोणंदच्या वेशीवर आली होती। काहीला वाटलं की हरवलेले लोक तिथं सापडतील, पण लोणंदच्या वेशीवर जे दृश्य दिसलं त्यानं सगळ्या वारकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। वारीच्या 50 वर्षाच्या इतिहासात कधी घडली नव्हती इतकी भयानक घटना तिथं घडली। कारण लोणंदच्या वेशीवर तो निळ्या चष्म्याचा माणूस नाही दिसला, तर तिथं एक अनोळखी गाडी उभी दिसली। त्या गाडी शेजारी आता दिसलं ते सगळ्यात भयानक होतं। मग नक्की काय घडलं त्या वारीमध्ये? 100 वारकरी अचानक गायब झाले। लोणंदचा तो वेशीवरती तो निळ्या चष्म्याचा माणूस नाही दिसला, तर तिथं एक अनोळखी गाडी होती। 100 वारकरी अचानक गायब झाले। लोणंदच्या वेशीवरती तो व्यक्ती दिसला। गाडी शेजारी असं काय सत्य आलं की ज्यानं अख्खा वारी बर्फासारखी जागीच गोठली? चला जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण आणि विशेष रिपोर्टमधून। वारीमध्ये आतापर्यंतची सगळ्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे। 3 तासात 100 वारकरी गायब झाल्याची चर्चा सुरू झाली आणि एक रहस्यमय विचित्र निळा गॉगल आणि काळा शर्ट घातलेला व्यक्ती दिसू लागला। महिलेला शंका आली, पण कुणी भरोसा ठेवला नाही। पण जेव्हा सगळ्यांचा भरोसा पटला तेव्हा लोणंदच्या वेशीवर जे दिसलं त्यानं सगळ्यांना हादरा बसला। खरं तर आज पहाटेपासून या घटनेची सुरुवात झाली होती। पहाटे जेव्हा वाल्हे येथून मुक्काम संपून वारी प्रस्थान करत होती, सेवाकरी वारकरी आपले तंबू आणि पाले गुंडाळत होते। सामान चढवलं जात होतं। नेहमीप्रमाणे प्रत्येक दिंडी प्रमुख आपल्या दिंडीतल्या वारकऱ्यांची नावं पाहून हजेरी घेत होता। पण एका दिंडीच्या प्रमुखांनी जेव्हा महिलांची नावं घेतली तेव्हा त्या दिंडीतल्या 2 महिला वारकरी तिथं नव्हत्या। दिंडी प्रमुख अस्वस्थ होऊन ओरडले, अहो माऊली, आपल्या दिंडीतल्या त्या 2 जणी पुढे गेल्या, त्यांची पालं तर इथंच पडलीत। बाजूला एका वारकऱ्यानं सांगितलं, अहो प्रमुख, त्यांचे फोन तर बॅगेत आहेत, कदाचित त्या चालत पुढे निघून गेले असतील। पण प्रमुखाला काहीतरी वेगळंच जाणवत होतं, कारण की जेजुरीच्या अपघातापासून त्या महिलांचं वागणं विचित्र झालं होतं। त्या सारख्या म्हणत होत्या देवाघरून बोलावणं आलं होतं, त्या सारख्या म्हणत होत्या देवाघरून बोलावणं आलं की माणसाला जावंच लागतं। दिंडी प्रमुख त्या महिलांचा शोध घेत होते, तेवढ्या तंबूच्या पाठीमागून एक विचित्र आकृती पुढे आली। काळा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि डोळ्यावर निळा गॉगल लावलेला तो माणूस दिंडीकडे रोखून पाहत होता। तो निळा गॉगलवाला माणूस तिथं उभा राहून काहीतरी पुटपुटत होता। त्याच्या कपाळावर एक विचित्र आणि अनाकलनीय टिळा होता। जेव्हा दिंडीत वारकरी गायब झाल्याची चर्चा वाढू लागली तेव्हा तो माणूस पटकन बाजूला सरकला। घाटाचा कडा उभ्या असणाऱ्या एका पांढऱ्या गाडीत बसला आणि चालकाला गाडी वेगानं पळवायला सांगितली।
सुरुवातीला गर्दीमुळे कोणाला संशय आला नाही, पण वारी जशी पिंपरे खुर्द गावच्या पुढे गेली तेव्हा दुसऱ्या एका दिंडीत पुन्हा वारकऱ्यांची मोजदाद करण्यात आली. तिथं तर मोठा धक्का बसला, कारण त्या दिंडीतले 3 पुरुष अचानक गायब झाले होते. आणि सगळ्यात मोठी आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही अंतरावर रस्त्याच्या कडेला तोच शर्टवाला माणूस पुन्हा खिशात हात घालून उभा दिसला, जो सकाळी महिला गायब होताना दिसला होता. तोच पुन्हा 3 पुरुष गायब झाल्यानंतर दिसला. आता वारी नीरा नदीच्या घाटावर पोहोचली. दुपारी माऊलींचे पवित्र पादुकांचं स्नान होणार होतं, पण या सोहळ्याच्या दरम्यान नदीच्या दुसऱ्या तीरावर तो वारकरी दिसणार होता आणि सगळं चित्र बदलणार होतं. दुपारचे साधारण 1:30 ते 2 वाजले असतील. माऊलींच्या पवित्र पालुका नीरा नदीच्या पात्रात स्नान घालण्यात आलं. 7 लाख वारकरी जयघोष करत घाटावर होते. ज्या दिंडीतले वारकरी गायब झाले होते तिथं दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. वारीत माणसाला उचलणारी टोळी तर आली नाही ना? एकामागून एक माणसं कशी गायब होत आहेत? त्याच दिंडीतल्या एका हुशार वारकरी महिलेची नजर अचानक नदीच्या पलीकडे असणाऱ्या निर्जन तीरावर गेली. तिथं उन्हात झाडीच्या आडुशाला पुन्हा तोच माणूस उभा राहिला होता. काळा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि डोळ्यावर तोच निळा गॉगल. ती शांतपणे खिशात हात घालून नदीत उतरणाऱ्या वारकऱ्यांचं निरीक्षण करत होता. त्या महिलेनं बाजूला सेवेकऱ्यांना सांगितलं, माऊली तो बघा, समोरचा माणूस. हा सकाळपासून आपल्या वारीच्या मागं आहे. हा वारीतलं माणसं उचलून तर नेत नाही ना? मला खूप भीती वाटते. नीरा स्नान संपलं. वारी साळपा घाटाच्या चड्डीवरून लोणंदच्या वेशीकडे निघाली. प्रत्येक किलोमीटर गायब होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या आता 30च्या पार गेली होती. तेवढ्यात एका ठिकाणी तो माणूस दगडावर बसून त्या महिलेकडे पाहू लागला. वारी लोणंदच्या वेशीपासून काही अंतरावर होती. तो शर्टवाला माणूस एका मोठ्या दगडावर बसलेला होता आणि त्याची नजर सरळ त्या महिलेवर खिळलेली होती. ज्या महिलेला त्याच्यावर संशय येत होता, आता ती महिला थरथर कापायला लागली. तिची अवस्था पाहून दिंडीतल्या एका धाडसी सेवेकरानं तडकत्या माणसाच्या दिशेनं पाऊल टाकलं. सेवेकरी त्या दगडापाशी गेल्या. खणखणत आवाजात त्याला म्हणाला, काय रे बाबा, सकाळपासून वारीच्या पुढे मागे फिरतोयस, लोकांकडे रोखून पाहतोयस, तुझं काय काम आहे? इथं नक्की कोण आहेस तू, सांग. त्या निळ्या गॉगलवाल्या माणसानं हळूच गॉगल खाली केला आणि अत्यंत थंड आवाजात म्हणाला, माऊली, मी काही करत नाहीये. मी तर फक्त माऊलीच्या दर्शनाला आलोय. पण त्याच्या चेहऱ्यावरचं ते कपटी हास्य पाहून सेवेकराच्या मनात पालचूक चुकली. त्याला माहित नव्हतं की या माणसाच्या डोक्यात नक्की काय शिजतंय. वारी आता लोणंदच्या मुख्य प्रवेशात प्रवास करत होती. आता जवळपास 100हून वारकरी गायब झाल्याची चर्चा सुरू झाली होती. आता सगळ्या जणांना समजलं होतं की काहीतरी घडणार होतं, काहीतरी विचित्र घडलेलं आहे. प्रत्येक जण त्या निळ्या चष्म्यावाला, शर्ट घातलेला, पांढरी पॅन्ट घातलेल्या व्यक्तीला शोधत होता. कोण होता तो व्यक्ती? त्याने तर लोकांना गायब केलं नाही, आणि गायब केलं तर त्यानं कुठं ठेवलं, आणि जर गायब केलं असतं तर तो मागे का निघून गेला नाही? खरं तर हा प्रश्न प्रत्येकाला सतावत होता. आता अखेर लोणंदच्या वेशीवर सगळं सत्य समोर येणार होतं. प्रत्येकाचे डोळे त्या निळ्या गॉगलवाल्या व्यक्तीला शोधत होते. जसं जसं वारी लोणंदच्या वेशीपाशी गेली, आता तसं सगळं चित्र बदलणार होतं. आता काय समोर दिसणार होतं याचा विचारच कुणी त्या ठिकाणी केला नव्हता. खरं तर सकाळपासून ती जी महिला त्या माणसावर लक्ष ठेवून होती, तिनं ओरडून ओरडून मध्ये सांगितलं होतं लोकांना. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आता त्याला शोधत होता. आणि अखेर आता पुढे जे विचित्र होतं, अखेर वारी लोणंदच्या वेशीपाशी आली. रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मोठं आंब्याचं झाड होतं आणि त्या झाडाशेजारी प्रत्येकाचे डोळे शोधत होते की तो माणूस कुठे. तिथं तो माणूस दिसला नाही, पण तिथं गाडी दिसली आणि गाडीच्या शेजारी जवळपास 100हून अधिक वारकरी त्या झाडाशेजारी झाडाखाली बसून आरामात जेवण करताना दिसले. दिंडी प्रमुख धावून जाऊन विचारला, अरे तुम्ही इथं सगळे कसे? आम्ही सकाळपासून घाबरलो. तेव्हा त्या वारकऱ्यांनी हसून सांगितलं, अहो प्रमुख, आम्ही आसपासच्या स्थानिक गावातले वारकरी, हायवेवर घाटात गर्दी होईल म्हणून आम्ही तंबू गुंडाळून, काल ॲक्सिडेंट बी झाला होता, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं आपण लवकर पुढे जाऊन यावं, आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तिथं गेलो. आणि तो खरंच शर्टवाला माणूस तिथं नव्हता. मग तो माणूस नेमकं कोण होता? काय होता संशय त्याच्यावर? का ठेवला गेला? म्हणतात ना, वारीत पांडुरंग प्रत्येकाचं संरक्षण करतो. मग तो खरंच एखाद्या देवाचा दूत होता, की खरंच त्याच्या मनात दुसरं काही होतं का? अजूनही कोणाला काही समजलेलं नाहीये. तर नक्की या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून माऊली माऊली लिहायला नक्की विसरू नका. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.